नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण सप्तधातूंपैकी मेदधातू या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. तुम्हाला सप्तधातूंवर तुम्हाला LAQ किंवा SAQ देखील विचारला जाऊ शकतो. LAQ मध्ये तुम्हाला डिटेल एक धातू लिहायचा असतो. तर आज आपण मेदधातूची निरुक्ती, उत्पत्ती, त्याचं पांचभौतिक संघटन, त्याच्यानंतर त्याची पर्यायी नावं, त्याचे स्थान, गुण, कर्म, सोबतच आपण त्याच्या शेवटी वृद्धी आणि क्षयाची लक्षणं देखील पाहणार आहे. तसंच मागील काही व्हिडिओमध्ये आपण रसधातू, रक्तधातू, मांसधातू हे व्हिडिओ पाहिलेले आहेत. तर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून तर कोणताही सप्तधातूपैकी कोणताही एक धातू तुम्हाला डायरेक्ट LAQला विचारला जातो की सविस्तर वर्णन करा. तर त्यासाठी या नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप पॉईंट टू पॉईंट नोट आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये ह्याचा खूप उपयोग होईल. तसंच मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की धातू, दोष इत्यादींचे जे श्लोक आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ते त्याचा पेपरमध्ये खूप इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे आत्तापासूनच श्लोक पाठ करा. PLमध्ये श्लोक पाठ होत नाहीत. तर पाहूयात मेदधातू. आहार रसापासून निर्माण होणारा मेदधातू हा 4थ्या क्रमांकाचा धातू आहे. पहिला रस, नंतर रक्त, मांस आणि नंतर 4थ्या क्रमांकाचा धातू म्हणजे मेदधातू आहे. त्याची निरुक्ती मेदेती स्नेहेती अनेनेती मेदहा. ज्या धातूमुळे शरीरामध्ये स्नेहन होते त्या धातूला मेदधातू असे म्हणतात. त्यानंतर मेदधातूचं पांचभौतिक संघटन म्हणजे त्यामध्ये कोणते महाभूत असतात. तर त्याचा श्लोक आहे मेदो जलपृथ्वी व्यात्मकम, म्हणजेच मेदो धातूमध्ये जल व पृथ्वी महाभूताचे आधिक्य असते. तर त्याप्रमाणे मेदामध्ये जल आणि पृथ्वी हे महाभूत आधिक्याने असते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मेदधातूचे पर्यायी नावं. त्यामध्ये मांसज, मांसतेज, अस्थिकृत, वपा आणि वसा हे मेदधातूचे पर्यायी नाव आहेत. मांसज का? कारण त्याच्या आधीचा धातू मांस धातू आहे म्हणून मांसज आणि मांसतेज, आणि त्याच्यानंतरचा धातू अस्थि आहे त्यामुळे अस्थिकृत. स्थान काय सांगितलं आहे? मेदधातू प्रत्येक अवयवाभोवती संधीभोवती असतो. त्वचेच्या खाली मेदधातूचे स्थान आहे. त्यानंतर गुणधर्म. मेदाला आपण मॉडर्नशी कोणाशी कम्पेअर करू शकतो तर फॅटशी करू शकतो. त्यानंतर मेदधातूचे गुणधर्म. त्यामध्ये द्रव, स्निग्ध, मृदू, गुरु, स्थिर आणि श्लक्षण हे मेदधातूच्या ठिकाणी गुण उपस्थित असतात. तर हे जे नोट्स आहेत ते तुम्ही एकदा बुकमधून त्याचे मराठीमध्ये अर्थ पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये लिहिण्यासाठी मॅटर वाढेल. इथे मी तुम्हाला पॉईंट वाईज नोट दिलेला आहे. तर बुकमध्ये एकदा तुम्ही डिटेलमध्ये त्याच्या आत काय लिहायचं ते एकदा बघून घ्या. जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. त्यानंतर मेदधातूंचे कार्य स्नेहन, स्वेदन, दृढत्व आणि अस्थिपोषण करणे हे मेदधातूचे प्रमुख 4 कार्य सांगितलेले आहेत. त्यानंतर धरधातूचा आपण प्रकार पाहतो. त्यामध्ये मेदधातूचे 2 प्रकार आहेत, पोषक मेदधातू आणि पोष्य मेदधातू. म्हणजे निर्माणापासून ते त्याचं पूर्ण पक्व अवस्थेपर्यंतची जी अवस्था असते त्याला पोषक मेदधातू म्हणतात. आणि एकदा की तो धातू पक्व झाला की त्याच्यानंतरची अवस्था म्हणजे पोष्य मेदधातू. तर अशा 2 अवस्था प्रत्येक धातूंमध्ये असतात. आता प्रत्येक धातूचा शेवटी 2 पॉईंट असतात, ते म्हणजे वृद्धी आणि क्षय लक्षणं. आता वृद्धी आणि क्षय लक्षणाचे प्रत्येक धातूचे श्लोक तुमचे पाठ पाहिजे. तर जरी श्लोक पाठ होत नसतील तर कमीत कमी जे श्लोकात शब्द आलेले आहेत ते आहे तसे शब्द लक्षात ठेवा आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ लक्षात पाहिजे. तर वृद्धीची लक्षणं स्निग्धांगता, उदर पार्श्ववृद्धी, कास, श्वास आणि दौर्गंध्य हे मेदधातूच्या वृद्धीची लक्षणं आहेत. आणि मेदक्षय लक्षणं मेदक्षय प्लीहाभिवृद्धी, संधिशून्यता, रोक्षम, मेदुर मांस प्रार्थनाच्य. तुम्हाला जर सर्व श्लोकांचा व्हिडिओ वेगळा पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. आपण सर्व श्लोकांवर एक व्हिडिओ बनवूया. मेदधातूच्या क्षयाची लक्षणं प्लीहावृद्धी, संधिशून्यता, रोक्ष आणि मेदुर मांस प्रार्थना ही मेदधातूच्या क्षयाची लक्षणं आहेत. तर ह्या होत्या मेदधातू संबंधित संपूर्ण पॉईंट वाईज नोट्स. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.